गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी बोलताना आमदार डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाच्या ध्येय धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले। अहेरी तालुक्यातील बोरी, लगाम आणि परिसरातील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी अहेरी येथील वासवी सेलिब्रेशन हॉलमध्ये 20 मार्चला ही बैठक पार पडली। बैठकीच्या सुरुवातीला ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांना 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी गाव पातळीवर संपर्क वाढवून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, सिनेट सदस्या तनुश्री आत्राम, ज्येष्ठ नेते बबलू हकीम, रवींद्र ओल्लालवार, रामकृष्ण मडावी, रवींद्र बाबा आत्राम, महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर सोनल कोवे, पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रियाज शेख, गडचिरोली नगरपरिषद सभापती लीलाधर भरडकर, महिला तालुका अध्यक्ष सारिका गडपल्लीवार आणि पुष्पा अलोणे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच तालुकाध्यक्ष नागेश मडावी, श्रीकांत मद्दिवार, लक्ष्मण येराव यांच्यासह विविध आखाड्यांचे प्रमुख पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। बैठकीत कार्यकर्त्यांच्या अडचणी आणि सूचना जाणून घेण्यात आल्या। कार्यक्रमाचे संचालन सुरेंद्र अलोणे यांनी केले, तर स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नियोजनाखाली या बैठकीचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला। प्रतिनिधी शंकर मुत्तेलवार, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।